ट्रेनर आहेत त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू मात्र इथे सन्मान दिला जातोय. या चेंडूवरती एक धाव येत असताना पहिली धाव कर्जत बाजारपेठ या संघाच्या 51 वरती जमा होईल. वैभव 11 या नावाने कर्जत बाजारपेठ हा संघ इथे खेळत असताना पहिली धाव धावफलकावरती जमा केली जाते. पहिल्या चेंडूचा इथे खेळ समाप्त होईल. कट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आहे, जागा दिली नाहीये फटका खेळण्यासाठी. 2 चेंडूचा इथून खेळ समाप्त होईल आणि 2 चेंडू नंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय. त्या 2 धावा पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय उमरोली संघाकडनं गोलंदाजी मार्कवर आकाश. सावध सुरुवात कर्जत बाजारपेठ संघाकडनं आपल्याला पाहायला मिळते. शफल झाले होते, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येत आहेत, पण काय घडतंय? क्षेत्ररक्षक मात्र इथे बीट होतोय आणि चेंडू सीमारेषे पार निघून जातोय. या तिसऱ्या चेंडूवरती आलेला हा दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 6 या अंकावरती पोहोचली जाते. पुढे सरसावून खेळलेला हा चांगला फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पहिले 2 चेंडूचा जर विचार केला तर चांगले चेंडू टाकले होते आकाश या गोलंदाजाने, परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका आलाय. अजून एक चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट वरती चेंडू आला नाहीये आणि एका निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना तर डॅनी यांची ती गाडी आहे ती आपण काढायची आहे तिथनं. 48-78 पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर मिळेल आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 7 या अंकावरती पोहोचली जाते. तर आदरणीय रुपेशजी कुडेकर साहेबांचे इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पोलीस भरती ट्रेनर आहेत ते. इथे मात्र चांगला चेंडू आहे, रनआउटची संधी, घडतंय काय? तर मात्र इथे धावबाद पहिला विकेट, पहिला आदरा इथे कर्जत बाजारपेठ संघाला मिळले जाते. खराब मात्र डिसिजन घेतला आणि इथून बॉबीला मात्र परतावं लागेल. तर फटका चांगला होता परंतु गॅप या चेंडूला मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला आणि मात्र क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी नाही केली आणि नॉन स्ट्राईकला मात्र चेंडूची फेक केली आणि इथून आपल्या संघाला विकेट मिळवून देत असताना तर रुपेशजी कुडेकर साहेबांचे इथे शुभ सन्मान अजयजी पाल यांच्या हस्ते केला जातोय. तर आलेल्या सर्वच पाहुण्यांचं परिचषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त होईल. वैभव 11 कर्जत या संघाची जर आपण स्थिती पाहिली पहिल्या षटकानंतर तर जेमतेम 7 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पळसदरी गावाकडनं गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज. तर इथे हरिचंद्र पाल सरांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. तर एक धाव धावफलकावरती जमा होईल. एक संघ कर्जत, एक धाव कर्जत बाजारपेठ संघाच्या अकाउंटवरती जमा होईल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या 8 या अंकावरती पोहोचली जाते. इथे मात्र चांगला चेंडू फटका आहे.
चेंडू मात्र थांबणार नाहीये, सरळ निघून जाईल सीमारेषे पलीकडे. हा येतोय दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 12 या अंकावरती पोहोचली जाते. तर राहिल शेख यांचंही इथे शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 12 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. तसेच अवधेशजी पाल यांचंही ते आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. ते मात्र फटका फसलाय. चेंडूने उंची उंची आणि उंची घेतली, लांबी कमी मिळाली आणि अजून एक विकेटचं पतन होईल. तर 2 विकेट आता मात्र तंबूच्या असऱ्याला येतील. खराब सुरुवात आपण पाहतोय वैभव 11 कर्जत या संघाची. प्रथम फलंदाजी करत असताना मात्र धावफलकावरती जेमतेम 12 धावा आपण पाहतोय. 2 फलंदाज आता मात्र तंबूच्या असऱ्याला आहेत. 2 बाद 12 आहेत धावा. आजचा स्पर्धेतला हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामधला विचार केला तर आजचा हा दुसरा सामना आपण पाहतोय. उमरोली विपक्ष कर्जत बाजारपेठ या 2 संघांदरम्यान चालू असलेला सामना आपण पाहतोय. चांगला आयोजन नियोजन आपण पाहतोय. अजयजी पाल आणि विजयजी पाल यांच्या माध्यमातून साकारली गेलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. परी चषक 2022 पर्व पहिलं. तर किशोरजी देशमुख हरिचंद्र पाल यांचं इथे आगमन झालंय. अवधेश पाल यांचं इथे आगमन झालंय. या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती. तसेच गजानंद खडके यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ते मात्र चांगला फटका आहे परंतु झेल मात्र टिपला जातोय. चुकी करत नाहीये क्षेत्ररक्षक. फटका चांगला होता परंतु गॅप मात्र या फटक्याला मिळाला नाहीये आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि तिसऱ्या विकेट इथे गमवत असताना कर्जत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बाद 12 संकट मात्र कर्जत संघावरती येऊन ठेवलंय. 3 बाद 12 अशा धावा आहेत कर्जत बाजारपेठ या संघाची. प्रथम फलंदाजी आली आहे वाट्याला आणि चांगली सुरुवात करायची होती परंतु उमरोली संघाचा जर विचार केला तर उमरोली संघाच्या दोन्ही गोलंदाजांनी मात्र आत्तापर्यंत आपल्या संघासाठी खेळत असताना चांगली गोलंदाजी केली आणि कर्जत बाजारपेठ या संघावरती कुठेतरी दडपण टाकण्याचं कार्य आत्तापर्यंत उमरोली संघ करत असताना संकट आहे आणि या संकटामधनं आता वैभव 11 कर्जत या संघाला मार्ग शोधायचा आहे, मार्ग काढायचा आहे. मार्ग हा तुमचा कधी शोध घेत नसतो तर तुम्हाला मार्गाचा शोध घ्यावा लागतो आणि तो शोध इथून कर्जत बाजारपेठ संघाला घ्यावा लागेल. फक्त बॅट चालवली होती, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये आणि इथून 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकानंतर कर्जत बाजारपेठ संघ विचार केला तर 3 बाद 12 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. तर 10 मिनिटं झालेत आतापर्यंत. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. तर प्रत्येक इनिंगसाठी आपण 25 मिनिटांचा अवधी दिला आहे. हे मात्र दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचं आहे. कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे आणि त्या वेळेला महत्त्व देत असताना मैदानामध्ये आपण सामना चालू ठेवायचा आहे. जर का आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत की जास्त वेळ झाला तर मात्र 3 षटकांचा सामना खेळवण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायचे.
तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे. एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना कुठला चेंडू चौकार देऊन गेला, कुठला चेंडू षटकार देऊन गेला हे महत्त्वाचं नसतं मित्रांनो. या क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला कुठला चेंडू भरपूर काही शिकवून गेला हे महत्त्वाचं असतं. आणि हा चेंडू मात्र भरपूर काही शिकवून गेलाय या फलंदाजाला. इथे मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवायचा होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये आणि मात्र या चेंडूवरती एक धाव येत असताना तर संदीप शिंदे यांचंही ते शुभागमन झालंय. त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि व्यासपीठावरना सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर एक धावीच्या मदतीने धावसंख्या 13 या अंकावरती पुढे सरकली जाते. तिसरं षटक आपण पाहतोय. उमरोली गावाकडनं खेळत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे आकाश. पुढे सरसावलाय, अगदी जमिनीला रेलांगण घात घेत चेंडू सीमा पार निघून जात असताना हा येतोय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या पोहोचली जाते ती 17 या अंकावरती. तर वावळुली संघाचा संघनायकाने नेरल सी संघाचा कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचे आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेल. HD एलिव्हेटर नेरल. तर या चेंडूवरती एक धाव येईल आणि एकेरी धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती येत असताना कर्जत बाजारपेठ मात्र 3 बाद 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. स्पर्धेतला दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना आपल्या भेटीला आला आहे. तो उमरोली विपक्ष कर्जत बाजारपेठ या दोन संघांदरम्यान. इथे सुद्धा फटका फसलाय. पहिल्या स्लिपमध्ये असलेला क्षेत्ररक्षक मात्र चुकी करत नाहीये आणि अजून एक विकेट गमावला जातोय तो कर्जत 11 बाजारपेठ या संघाचा. 4 बाद 18 धावा आहे धावफलकावरती. प्रत्येक फलंदाजाचा विचार केला तर मात्र हजेरी लावून येण्याचं कार्य करतात. जबाबदारीने इथे खेळावे लागेल. एकेरी दुहेरी धावा जमा कराव्या लागतील. खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल आणि जर का खराब चेंडू मिळाला तर मात्र त्या चेंडूला सीमारेषा दाखवावी लागेल. हे सर्वप्रथम या दोन फलंदाजांना कार्य या मैदानामध्ये करावं लागेल. आपल्या संघाला संकटातून पहिलं बाहेर काढावं लागेल आणि मग मात्र जर खराब चेंडू मिळाला तर त्या चेंडूला सीमारेषा दाखवावी लागेल. तर नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भावेश. भावेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खेळाडू म्हणतोय की खराब चेंडू मिळाला की मी त्याच्यावरती प्रहार करीन, परंतु चेंडू म्हणतोय दादा तू प्रयत्न कर मगच मी सीमारेषे पार जाईल. इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकानंतर अवघ्या धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 18 म्हणजे 6च्या सरासरीने आतापर्यंत वैभव 11 कर्जत हा संघ फलंदाजी करतोय. तर एका साईडला जर विचार केला उमरोली संघाचा तर मात्र चांगली गोलंदाजी आहे. कर्जत 14 मिनिटांचा मात्र इथून आतापर्यंत 3 षटकासाठी 14 मिनिटं उमरोली संघाने घेतले आहेत. याची आपण नोंद घ्यायची आहे. अठरा धावा धावफलकावरती आहेत. येणारे 2 षटकांचा खेळ बाकी असेल, 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 12 चेंडूमध्ये मात्र 20 ते 25 धावा ह्या जमा कराव्या लागतील. या दोन्ही फलंदाजांना, उर्वरित फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या मदतीने, कारण एक 4 बाद 18 अशी खराब अवस्था आहे ती कर्जत बाजारपेठ या संघाची.
अजून एक तेज तर्रार चेंडू निघून जात असताना समोरून कुठली तरी एक्सप्रेस यावी आणि निघून जावावी असा हा चेंडू होता. तेज तर्रार चेंडू. तर हाही चेंडू निर्धाव जात असताना धावसंख्या स्थिरावली जाते ती मित्रांनो 18 या अंकावरती. अजून एक चांगला चेंडू, परंतु पंचांनी सांगितलंय की इथे नो चेंडू असेल, फ्रीचा चेंडू असेल आणि मात्र इथे फलंदाजाला आता संधी असेल मोठा फटका खेळण्यासाठी. आणि या चेंडूवरती आता मात्र मोठा फटका खेळावा लागेल. जे खराब अवस्था आहे ती अवस्था जर चांगली करायची असेल, परिस्थिती सुधारायची असेल आपल्या संघाची, तर मात्र या चेंडूवरती फलंदाजाला मोठा फटका खेळावाच लागेल. फ्रीटचा चेंडू फलंदाजाला मात्र मिळाला आहे. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. पुढे सरसावला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. उमरोली संघ मात्र प्रत्येक गोलंदाज उमरोली संघाकडनं चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी मात्र अगदी 100% योगदान देण्याचं कार्य या मैदानावरती करत असताना बॅटची एज लागली जाते. अजून एक फलंदाज येईल तंबूच्या आसऱ्याला. 5वा आद्रा, 5वा झटका मिळाला जातोय तो वैभव इलेव्हन कर्जत या संघाला. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 19 धावा आहे धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. 4थ्या षटकातले काही चेंडूची फेक बाकी आहे आणि या उर्वरित चेंडूंमध्ये फटकेबाजी करावी लागेल. चौकार षटकारांची भाषा ही फलंदाजांना बोलावी लागेल या मैदानामध्ये. तर नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपल्या संघासाठी खेळण्यासाठी. इथे मात्र काय घडतंय? बुरे दिन जाएंगे, अच्छे दिन आएंगे, सबके अकाउंट में 15 लाख आएंगे. 15 लाख तो आए ही नहीं, लेकिन गेंदबाज के अकाउंट में एक विकेट जरूर आया. तर 6 विकेट आपण पाहतोय कर्जत बाजारपेठ या संघाचे. 6 बाद 19 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. तर आदरणीय चिंटूजी सिंग यांचंही इथे शुभागमन झालंय. त्यांचंही या मंचावरती मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. तर 6 बाद 19 आपण धावफलकावरती पाहतोय. उमरोली संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी मात्र इथे काय अप्रतिम गोलंदाजी केले. योग्य टप्पा, योग्य लाईन ही मात्र पकडून ठेवले आतापर्यंत. अजून एक फलंदाज होईल बाद. चेंडू आलाय आत, करून गेलाय घात आणि फलंदाजाचा झाला इथे अंत. तर 7 बाद धावफलकावरती 19 धावा आहेत. उमरोली संघाचा विचार केला तर या कर्जत तालुक्यामध्ये कॅच आउट. तर या कर्जत तालुक्यामध्ये एक मोठ्या संघांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातंय आणि आपल्या नावाला साजेसा खेळ मात्र इथे करत असताना उमरोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर विकेट हॅट्रिक आपण पाहतोय उमरोली संघाकडनं. गोलंदाज अतुल घेत असताना 3 चेंडूवरती 3 विकेट पाहायला मिळत आहेत. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू होता. अगदी वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. घरी आलेल्या पाहुण्यांचा आणि चांगल्या चेंडूंचा नेहमी सन्मान केला जातोय आणि तोच सन्मान मात्र इथे चांगल्या चेंडूचा करत असताना कर्जत बाजारपेठ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
चला पाण्याची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. तर रोशनजी सय्यद यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. तर आलेल्या सर्व पाहुण्यांना मी विनंती करेल की या पण व्यासपीठावरती आणि व्यासपीठावरना या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर आदरणीय बळीराम पंडित यांचंही इथे शुभागमन झालंय. त्यांचं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. तर वैभव 11 कर्जत संघाच्या संघनायकाला मी विनंती करेल की आपला 12वा फिल्डर इथे पाठवायचा आहे, अतिरिक्त खेळाडू इथे पाठवायचा आहे. उंब्रुली संघ मात्र आमच्याकडे इथे उपस्थित आहे. एकोणीस धावा आपण दाफलकावरती पाहतोय. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. ते मात्र चांगला फटका याच दरम्यान चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतात, चेंडू उचलणार, फेक तोपर्यंत मात्र चेंडू सीमारेषे पार निघून जातोय. खराब फटका क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि हा मात्र खूप उशिराने आलेला चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 23 या अंकावरती पोहोचली जाते. खराब चेंडूची प्रतीक्षा केली आणि या खराब चेंडूवरती मात्र चांगला फटका खेळला, परंतु क्षेत्ररक्षकांनी सुद्धा कुठेतरी चुकी केली आणि चुकीला माफी नसते हे क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. अगदी वाईट यॉर्कर पाहायला मिळाला, परंतु खराब फेकी याच दरम्यान पाहायला मिळते आणि बघता बघता इथे 2 धावा पूर्ण करत असताना आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता 25 या अंकावरती पोहोचली जाते. 5व्या षटकाची सुरुवात मात्र चांगली करत असताना कर्जत बाजारपेठ हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 3 षटकामध्ये 19 धावा, 4 षटकामध्ये 19 धावा होत्या, परंतु या 2 चेंडूंमध्ये 6 धावा जमा केल्या आहेत. इथून चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु चेंडू मात्र शर्यत जिंकतोय आणि अजून एक येतोय दर्जेदार चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या 29 या अंकावरती पोहोचली जाते. या 5व्या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूवरती चांगली फटकेबाजी कर्जत 11 बाजारपेठ हा संघ करत असताना 3 चेंडूवरती 10 धावा आपल्या संघासाठी जमा करत असताना फलंदाजाला आपण पाहतोय. संकेतच्या बॅटमधनं चांगली फलंदाजी, भावेशच्या बॅटमधनं चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून सुद्धा चांगला फटका आहे. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का, परंतु पुन्हा एकदा खराब फेकी पाहायला मिळते आणि बघता बघता 2 धावांचं अंतर पूर्ण केलं जातंय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि जेव्हा मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, जेव्हा उंब्रुली संघ मैदानामध्ये फलंदाजी करेल, तेव्हा मात्र या धावांची किंमत त्यांना मोजावी लागेल का, हा एक प्रश्न असेल येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये. कारण या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण पाहिलं, त्याच्यावरती दर्जेदार चौकार आला, त्यानंतर लॉंगॉनला चेंडू आला होता, तिथे सुद्धा खराब क्षेत्ररक्षण पाहिलं, त्या चेंडूवरती 2 धावा आणि याही चेंडूवरती 2 धावा येत असताना यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या षटकामधला विचार केला तर पहिला चेंडू या षटकामधला निर्धाव येत असताना वावळी संघाचा संघ नायका आणि नेरलपाडा एचडी इलिव्हेटर्स या संघाचा संघ नायक आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचा आहे.
तर इथे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभ सन्मान करूयात. तर अजयजी पाल यांना विनंती करेल की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. नाव सांगा. तर आदरणीय राहिलजी शेख साहेबांना विनंती करेल की आपण आमचा मान सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर